सुरुवात आमच्या आजोबांनीच केलेली. एक 20-25 वर्ष झालं आमच्याकडे दूध व्यवसाय चालू आहे. आपल्याला शेती आहे, शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय निवड 3:30 वाजेपर्यंत. परत 12 तासाचाच गॅप पडतो मध्ये. 3:30 वाजताच परत चारा द्यायचा. फायदे ती आल्यापासून आमच्या गाईला एकही मस्टडी झाली नाही. 1.5-2 लाख रुपये खर्च होते सध्याला. बाजार फार कमी आहे, 27-28 रुपयेच रेट आहे आता. त्याच्यामुळं मग ॲव्हरेज कमी असते. शिकून जे बाहेर नोकरी करण्यापेक्षा आपण घरी 10 गाया घेतल्या तरी व्यवसाय चांगला करू शकतो. नमस्कार मित्रांनो, मी योगेश. इन्फोपीडिया यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळं चाऱ्याची टंचाई, पाण्याची टंचाई, त्याचबरोबर दुधाचे कमी दर, याच्यामध्ये दूध व्यवसायाचं अर्थकारण कशा पद्धतीने चालतं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार सर. नमस्ते. इन्फोपीडिया यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. प्रथमतः आमच्या प्रेक्षकांना आपला परिचय करून द्या. प्रकाश सूर्यवंशी, चांदा बुद्रुक, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. आता हा दूध व्यवसाय करताय तुम्ही, हो. याची सुरुवात कधी केली होती तुम्ही? सुरुवात आमच्या आजोबांनीच केलेली. एक 20-25 वर्ष झालं आमच्याकडे दूध व्यवसाय चालू आहे. 20-25 वर्षापासून. आता ह्या 4-5 वर्षात आपण जास्त वाढवला आहे. पहिला कमी. पहिला किती गायीपासून होता? पहिला 3-4 गायीपासूनच होता. आजोबा करत होते. आजोबा करत होते. वाढवण्याचा निर्णय कशामुळे घेतला तुम्ही? आता आपल्याला शेती आहे, शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय निवडला. आणि चांगला आहे हा व्यवसाय, एकमेव शेतकऱ्यांसाठी चांगलाच आहे. आता किती गायी आहेत तुमच्याकडे? आता 45 गायी आहेत दुधावरच्या, आणि खाली 7-8 आहेत कालवडा, विसिक आहेत. हे सगळे लहान मोठे 70 जनावर आहेत आपल्याकडे. एकूण सगळे? हो, एकूण सगळे 70 आहेत. मी हे गोठ्याचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, हे कधी केलंय? हे 2020 साली. 2020 साली. 2020 मध्ये चालू केलं. पूर्ण एक 6-7 महिने लागलं हे उभा करायला. आपला हा गोठा आपल्या घरीच होता. मग जागा अपुरी पडत होती, त्याच्यामुळे. घरी किती गायी होत्या? घरी 30 होत्या. 30 होत्या. हो हो. जागा अपुरी पडत असल्यामुळे मग इकडं हळूहळू वाढवला. हो. आणि पहिला घरी बांधून होता ना, हा मोकळा केला इथं आल्यावर. तिथं मुक्त पद्धतीने? मुक्त पद्धतीने. आता ही किती क्षमतेचा आहे गोठा, म्हणजे किती गायी बसू शकतात? 100 गायी. 100 गायीचं नियोजन आहे पूर्ण. 100 गायी. मग ह्या गोट्यामध्ये आता पाण्याचं कसं नियोजन केलंय? पाण्याचं 2 आतमध्येच 2 हौद आहेत. एक पलीकडे आणि त्या कोपऱ्यात एक आहे. 2 हौद आहेत. रोजची रोज ते भरतायत. 6 वाजता सकाळी परत फ्रेश करतात, ते पाणी सोडून देतात, दुसरं पाणी नवीन भरतात. रोजची रोज बदललं जातं. पाणी कशाचं वापरतात? पाणी आपलं बोरचं आहे, इथं टाकी, बोरचं पाणी. बरोबर. ह्याच्यामध्ये चाऱ्याचं कसं नियोजन आहे तुमचं? चारा आपल्याकडं 3 एकर 4G म्हणून गवत आहे, ते 3 एकर आहे. 2 एकर ऊस आहे, आणि टप्प्यावारी आपण मका करतो. मका. हो. मुरघास करून ठेवता का? मुरघास नाहीत करत आम्ही, हिरवा चारा. हो हो हो. वैरण, मका आहे आणि गवत आहे 4G म्हणून, आणि ऊस आहे. पाण्याचं नियोजन कसं आहे? बागते का पाण्याचं? हा, आतापर्यंत बागले. हे 2 महिने अडचणीचे दादा. एक 15 दिवस जाईल एवढा चारा आहे आपल्याकडे, कडवळ म्हणून. मग परत गवताचं बागतोय. आपल्या शेततळ्यावर आपण गवताचं बागू शकतो. ऊस विकत घ्यावा लागेल आता. 2-3 महिन्यासाठी आता ऊस. आतापर्यंत काय घेतला? आतापर्यंत काहीच विकत नाही घेतलं. इथून पुढे आता 8-9 महिने घरचा चारा. घरचा चारा होतो उपलब्ध 8-9 महिने. 3 महिने अडचणीचे जाते. 3-4 महिने अडचणीचे असतात. यांना खुराक कोणकोणते चारतात? खुराक सध्या बारामती ॲग्रोच आहे. बारामती ॲग्रो. हो. फक्त गोळीपेंड आहे. अजून त्याबरोबर दुभत्या जनावरांना गोळीपेंड चारतो, मॅक्स क्रीम म्हणून ती चारतो. गाबणीला गरबिणी आहे. कालवडांचं सेपरेट आहे. कापटाटर आहे. वेलेल्या कालवडांचे 0 ते 3 महिन्यापर्यंत आहे गोळी, आणि 3 ते लागवडीपर्यंत ती एक आहे गोळी, ती वेगळी आहे. दिवसातून किती वेळा चारतात त्यांना? 2 वेळेस. 2 वेळेस. हो. त्याचं प्रमाण किती? प्रमाण एका गायीसाठी 20 लिटरची जी गाय आहे तिला 6 किलो देतो. काही आपल्याकडे 25 ते 30 लिटरच्या बी आहेत, त्यांना 9 किलो देतो. एका टायमाला 9 किलो. 2 टायमाला 9 किलो. 2 टायमाला 9 किलो आणि 6 किलो. आणि हे छोट्या कालवडी वगैरे? छोट्या कालवडांना 200 ग्रॅम प्रमाणे 0 पासून 3 महिन्यापर्यंत जशा वय मर्यादा असेल त्यांची तसं देतो आपण.
200 ग्रॅम 300 ग्रॅम 400 ग्रॅम 500 ग्रॅम पर्यंत 200 ग्राम किती वयाच्या कालावधीसाठी? एक दोन महिन्याच्या 2 महिन्याच्या कालावधीसाठी 200 हो ग्राम. 200 ग्रॅम हां 2 टाईम देतो त्यांना बी. आता हिथलं काम कशा पद्धतीने चालतं म्हणजे दिवसभर सकाळपासून सकाळी पाठ 4 वाजता गोठ्याचं काम चालू होतं. काही मजूर ठेवलेले हो आहेत ना 2 मजूर आहेत. हां पाठ 4 वाजता ह्या गाया सगळ्या मोकळ्या असतात. 4 ते अर्धा तास पूर्ण बांधायला जातात त्यांना. 4:30 पर्यंत बांधले की कुटी टाकतात. कुटी टाकले की लगेच खोराक त्या कुटीवरच खोराक टाकतात. खोराक म्हणजे गव्हाणीतच हो. खोराक 5:30 वाजता बरोबर दाराला जडतात. 1 तासात सगळ्या दारा होत्यात. 6:30ला दारा होत्यात तोपर्यंत गायांचं खायला होतं. 7 वाजता सगळ्या गाया सोडून दिलेल्या असतात परत रुटीन प्रमाणे 3:30 वाजता दुपारी. आता 7 वाजता सोडल्यानंतर परत चारा त्यांना अजिबात नाही 3:30 वाजेपर्यंत. हो 3:30 वाजेपर्यंत परत 12 तासाचाच गॅप पडतो मध्ये. 3:30 वाजताच परत चारा द्यायचा. 3:30 वाजता परत बांधायला जडायचं. 4 वाजता चारा पडतो. कुट्टी पडली की खुराक पडतो आणि खुराक पडलं का रेग्युलर प्रमाणे हे जाऊ का दारा चालू झाले. आता 5:15 वाजता दारा चालू झाली. 6:15ला दारा परत संपतात सगळे. ही दोघांना ती मॅनेज होते का? हा दोघं करतात सगळं. कुटीपर्यंत एक मजूर आहे दुसरा. कुटीपर्यंत चारा आणायला त्याने ते चारा आणायचा आणि मग ह्यांनी कुटी करून त्यातलं आतलं ते पातेत दोघं. चारा आणायला एक सेपरेट आहे. त्यांनी फक्त चारा आणून द्यायचा त्याने कापायचा कुट्टीपर्यंत टाकायचं. या दोघांनी ती कुट्टी करायची सगळं टाकायची खुराक सगळं दारा काढणे वगैरे सगळं. आठवड्यातून एकदा धुवायच्या गाया. दर रविवारी धुवून काढतो. ह्यात मुक्त गोट्याचे फायदे काय आहेत? लय फायदे. इथं आल्यापासून आमच्या गाईला एकही मस्टडी झाली नाही. ज्यावेळेस बांधून होत्या गायवी आली की मस्टडी झाली म्हणायची. गायवी आली की मस्टडी झाली म्हणायची. आणि इथं अजिबात नाही. आजारी बी 90% आजार नाही. 10% फक्त डॉक्टर येतो गाय भरायला. अजिबात नाही मध्ये येतच नाही. 99% येत नाही. एखादा टक्कात अडचण आली तरच नाही तर अजिबात नाही. मुक्त गोट्यामध्ये आरोग्य चांगलं राहायचं. गाईला जसं पाहिजे तसं वातावरण आहे. दुधात काय फरक पडतो? वाढ होते ना. मोकळ्या गोठ्यात वाढ होते. आठवड्यातच आपल्याला मोकळा गोठा आपण केला. ज्या गाया बांधून येतात 8 दिवसांनी आपण मोकळा केला 8 दिवसात लगेच रिझल्ट येतो. 3 ते 4 लिटर आपल्याला फरक पडतो गायला. आता पुढचा प्रश्न म्हणजे गायांना प्रामुख्याने कोणकोणते आजार येतात? गायांना फक्त जास्त मस्टडी. पण आता ही मोकळ्या गोठ्यात मस्टडी होतच नाही. अजिबात होत नाही. 95% होत नाही. होतच नाही मस्टडीच नाही. आम्ही गोठा 2021 मध्ये इथं आलेलो आहेत. 4 वर्ष झालेत पण एकही मस्टडी नाही अजून. अजिबात नाही. मस्टडी हा आजारच संपला मोकळ्या गोठ्यामुळे. बरोबर. समजा नाही होऊन एखादी समजा गाय कुचांबली तर मग हे मजूर पाहतात का तुम्ही व्हिजिट? आम्ही असतोच ना. दिवस उगायला मी इथं 6:30ला रोज आहे. 6:15 ते 7 पर्यंत मी इथं असतोय रोज. 6 वाजल्यापासून ते 6:30 पावणे 7 पर्यंत अर्धा पाऊण तास सकाळी असतोय आणि संध्याकाळी 4 ते 6 पर्यंत असतो. संध्याकाळी 2 तास. मजूर असले तरी बारकाईने हो लक्ष आहे. कुटी टाकल्यावर जी गाय खात नाही ती लगेच आपल्या लक्षात येते. ह्या गाई समोर कुटी का राहिली त्याच्यावर आपण लगेच पाहायचं. बरोबर. आणि डॉक्टरची व्हिजिट असतीच समजा कंटिन्यू. नंबर आहेत पोरांकडे. जर वाटली अडचण तर लगेच फोन करते डॉक्टर येतातच लगेच. आता ह्याच्यामध्ये दुभत्या किती गाय आहेत तुमच्याकडे? दुभत्या आता 22 गाय आहेत दुधावर. 22? हो 22 गाय आहेत. आणि गाभण आहेत 15 ते 16 गाया गाभण आहेत. जवळ आलेल्या काहीतरी 7-8 आहेत. एक महिना ते 8 दिवस ते महिन्यापर्यंत त्या 7-8 आहेत. सगळ्या एकूण 45 आहेत सगळ्या गाया. आता मग एकूण दूध किती आहे तुमचं? दूध आता आपला 460 ते 470 लिटर आहे. आजचा काटा 450 ते 470 पर्यंत आहे रोजचा. 5-10 लिटर रोज खालवर होतं. महिन्याकाठी खर्च किती होता टोटल सगळं खुराक वगैरे मजुरांचा? मजुरांचा खर्च खुराक एक 1.5-2 लाखापर्यंत खर्च होतोय. हो 1.5-2 लाख रुपये खर्च होतोय सध्याला. ह्याच्यामधून खर्च वजा जाता किती उत्पन्न मिळत असेल सध्याला? आता बाहेरचा चारा आहे ह्या महिन्यापासून एक सध्याला 70 ते 80 हजार रुपये महिन्याला आपल्याला फक्त राहतील. 70 ते 80 हजार रुपये. आणि जर आपला चारा असेल तर मग 1 लाख रुपये ते 1.25 लाख रुपये महिन्याला आपल्याला राहतील. हो कंटिन्यू राहतीलच. 1 लाख रुपये ते 1.25 लाख रुपये.
पण आता 70 ते 80,000 रुपये फक्त राहतील. आणि बाजार बी कमी आहेत ना, दुधाला दुधाचे बाजार फार कमी आहेत. 27-28 रुपयेच रेट आहे आता. त्याच्यामुळं मग ॲव्हरेज कमी बसते. मग आता शासनाने 5 रुपये अनुदान पण जाहीर केलेलं आहे. देऊ केलंय म्हटलेत, ते ऑनलाईन फॉर्म सगळे भरून दिलेत, पण अजून काय आलेलं नाही. शासनाच्या बी अटी जरा किचकट आहेत. त्याची ती SNFची आणि 8 गाठलेली, पण 8-3 SNF साहेब बसत नाही. सगळा बल्क केला तर 8-1 8-2च होतोय. मग ह्याच्यामध्ये किती शेतकरी बसते त्या 10% बी बसणार नाही, अटीत? अजिबात नाही. 10% बी बसणार नाही. नाही बसणार. 10% सुद्धा शेतकरी नाही बसणार. फक्त 10% म्हणजे बसते हो. तेवढ्यांना मिळू शकतं हो. अनुदान. ते बी शासनाने दिलं तर मिळू शकतं. 10% सुद्धा नाही बसणार, कारण सगळा बल्क आहे ना. आता आमच्याकडे डेअरी बी आहे. माझं 2000 लिटर कलेक्शन आहे रोजचं. पण 8-3 8-2च्या पुढं 8-5 पर्यंत रोजचे शेतकरी माझ्याकडे 55 ते 60 आहेत. पण 3 ते 4च बसतात 8-3च्या पुढं. नाही तर सगळे 8-0, 7-9, 8-1, 8-2 पर्यंत पोहोचते. 8-2 पर्यंत क्रायटेरियात फक्त 3 ते 4 शेतकरी. हा, आपला घरचा सुद्धा बल्क माझा 8-1, 8-2 असे सगळा बल्क. फॅटमध्ये बसते सगळे, टोटल बसते, पण SNF मध्ये नाही बसत. बरोबर. तर दूध व्यवसाय करताना तुमच्या समोर म्हणजे महत्त्वाच्या कोणकोणत्या अडचणी येतात विशेषतः करून? दूध व्यवसाय करताना बारकाईने जर लक्ष दिलं तर खूप चांगला व्यवसाय. हा चांगला व्यवसाय म्हणजे आपण शिकून जे बाहेर नोकरी करण्यापेक्षा आपण घरी 10 गाया घेतल्या तरी व्यवसाय चांगला करू शकतो. कमी रेट असले, आता शासनाच्या अडचणी काय धोरणामुळं कमी रेट आहेत, पण जर दुधाला 35 ते 40 रुपये रेट असेल तर अत्यंत चांगला व्यवसाय. बाहेरून चारा आपल्याकडे उपलब्ध नसला बाहेरून आणून सुद्धा परवडतो. पण जातीने केला पाहिजे, लक्ष देऊन केला पाहिजे. नाही तर तुम्ही नुसता व्यवसाय म्हणून जर करायचा असेल तर अजिबात नाही, त्यात जातीनेच लक्ष दिलं पाहिजे. तुम्हाला रोजच्या अडचणी येणाऱ्या कोणत्या आहेत? फार अडचणी येतात रोजच्या. पाण्याची अडचणी, सगळ्या मजुरांच्या अडचणी येतात. पण त्याच्यावर आपण रोजची रोज नियंत्रण ठेवून सगळ्या बारकाईने जर लक्ष ठेवलं तर काहीच अडचण नाही. काही लय असा अवघड हा विषय नाही, सोपाचे. तसा व्यवसाय करायचा म्हणल्यावर कोणता व्यवसाय अवघडच आहे, पण आपण जातीने लक्ष देऊन केला तर चांगलाच व्यवसाय आणि खूप सोपा व्यवसाय. सोपा व्यवसाय. कसलीही गाय असली तरी 15-20 लिटर दूध देतीच. आपण त्याच्यावर आपल्या हातात दूध किती काढायचं किती नाही. तर सध्या तुम्ही सांगताय 27-28च्या आसपास रेट आहे दुधाला. मग समजा तरुण व्यवसाय करायचा असेल तर कमीत कमी किती गायी पाहिजे आणि किती लिटर दूध निघाला पाहिजे रोजचं, तो व्यवसाय परवडू शकतो? एका माणसासाठी जर व्यवसाय करायचं म्हणलं कमीत कमी 10 गाया आणि जास्तीत जास्त 15 गाया पाहिजेत तरच व्यवसाय परवडतो. 3 आणि 4 गायाला अजिबात परवडत नाही. 5-7 गायापर्यंत सुद्धा परवडत नाही, त्याचा मेंटेनन्स भागत नाही. एक माणूस 15 गाया आरामशीर सांभाळू शकतो. 15 गाया प्लस 15 ते 20 गाया एक माणूस चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो. 15 ते 20 गाया सांभाळू शकतो. आणि आपल्या मुलांना ज्या दुसरीकडे कामाला जायचंय, आपला स्वतःचा व्यवसाय जर केला तर खूप चांगला व्यवसाय. गायांचे बाजारभाव कसे आहेत सध्या? बाजारभाव मध्ये आहेत का? नाही, बाजार चांगल्या गायांना चांगलेच बाजार आहेत. 1.5 लाखापर्यंत गाई, 1.5 लाखापर्यंत गाई. या दुष्काळी परिस्थितीचा काही बाजारावर परिणाम? अजिबात नाही. जरी रेट कमी असले तरी गायांना 1 लाखाच्या प्लसच गाई. कसली गाई घ्या तुम्ही 1च्या पुढेचे मार्केट चांगले गायांना. 20-25 लिटरची घ्यायची म्हणलं 1.5 लाख, 1.5 लाखाच्या पुढं. हो. आता शेवटचा प्रश्न तुम्हाला, ही जी काही नवीन व्यवसाय करणारे तरुण येतात त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? व्यवसाय तर दूध व्यवसाय चांगलाच आहे. जे दुसरीकडे आपण कंपन्यांनी जायचं आणि 15-20 हजार रुपये महिन्याला कमवायचे आणि तिथं 10-15 हजार रुपये आपला खर्च व्हायचा आणि 5-7 हजार रुपयासाठी जर आपण दुसरीकडे काम करत असेल तर हा व्यवसाय चांगलाच आहे. बरोबर. नवीन मुलांसाठी तरी चांगलाच आहे. आता कर्ज उपलब्ध आहेत, बँका कर्ज देतात, काही स्कीमा आलेल्या आहेत. आता सध्या केंद्र सरकारची स्कीम आहे, 1 कोटी रुपये देतात आणि 100 गाया घ्या. अशा स्कीमा जर आपण राबवल्या तर व्यवसाय गायांचा व्यवसाय चांगलाच आहे आणि व्यवसाय केलाच पाहिजे. मुलांनी व्यवसायात उतारलंच पाहिजे. बरोबर. आणि हक्काचं आहे ना, 10 दिवसाला पेमेंट आहे. दुसरं कुठं जातो मी, दुसरं आपलं शेतीला सुद्धा 10 दिवसाला आपल्याला कोणतेच पैसे येत नाही. जेव्हा पीक निघेल 4-5 महिन्यांनी तेव्हाच पैसे येतात.
मग हा व्यवसाय 10 दिवसाला पेमेंट आहे तुम्हाला. कोणत्या संकलन केंद्रावर दूध घातलं तरी 10 दिवसाला पगार कोणत्याही आहे. घाला तुम्ही, हां. फक्त त्याचे ठरलेले आहेत. जर काहींचं पारसवाल्यांचं 5 तारीख असेल, कन्हैयावाल्याची 7 असेल किंवा परागवाल्याची 10 तारीख असेल, पण ती ठरलेली 10चं पुढं जात नाही, 5च्या पुढं जात नाही, 7च्या पुढं जात नाही. 10 दिवसाला पेमेंट होतच पेमेंट. तर शेतकरी मित्रांनो, सूर्यवंशी सरांनी आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या इन्फोपीडिया चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर इन्फोपीडिया चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.